नॉर्मल तिखट आहे, तर लोकांना मिळत नाही, तुम्हाला मिळत नाही. राम राम करून दाखव. राम राम. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझं नाव आहे सौरभ कासर. माझ्या लाईफची जी पण जर्नी आहे मी तुम्हाला या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. खूप दिवसापासून मी विचार करत होतो की बाबा काहीतरी यूट्यूब थ्रू आपण चालू करावं, काय बनवावं असं मी खूप विचार करत होतो. 7 वर्षापूर्वी म्हणजे 2019मध्ये मी थोड्याफार ट्रॅव्हल्स ब्लॉग्स, ट्रॅव्हल व्हिडिओ मी टाकल्या होत्या. पण थोड्या इंटरेस्ट हळूहळू नंतर कमी होत गेला किंवा दुसऱ्या निशमध्ये मला खूप इंटरेस्ट आला, त्यामुळे मी ते व्हिडिओ टाकले. पुन्हा तो इंटरेस्ट कमी झाला. असं करत करत मी जवळपास एक 50 ते 60 व्हिडिओ टाकल्या आहेत आणि आय थिंक 250 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता आपण थोडं तुम्ही मला सांगा की बाबा ब्लॉग्सचे आयडियाज वगैरे काय काय असावेत. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण चालू करूया. मित्रांनो, आता आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. तर ही आहे तृप्ती, माझी बायको. तर आज काय काय बनवणार आहे नाश्त्याला आपण? नाश्त्याला पोहे, खूप उशीर झालाय, ऑफिस आहे. बरोबर. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. हे आमचं किचन अशा पद्धतीने. आणि इथे आहे आमचा छोटा राघव शेठ. राघव, जो की त्याची मस्ती चालू आहे. मित्रांनो, राघवचं जेवण झालेलं आहे. इथे खाली बस. पोहे देतोय आम्ही त्याला खायला. आणि इथे आमचे पोहे आहेत. इथे मस्त मस्त टेस्टी टेस्टी. या मित्रांनो नाश्ता करायला. मस्त. अरे वा, राघवने पूर्ण नाश्ता संपवलाय त्याचा. चला आता याची, राघवची ही बॅग जागेवर ठेवूया आपण. दिवसभर तो याच्यानेच खेळत राहतो. विकेंडचा हा पसारा सगळा आवरावा लागेल. काही आत्ताच आमची देवपूजा झाली आहे आणि राघवने मस्त देवबाप्पा पण केलेला आहे. मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलो आहोत. आज जेवायला आहे नाचणीची भाकरी, गाजर, वांग्याचं भरीत, टॅमॅटो आणि काकडीचं सॅलड. इथं चणे आहेत, काबुली चणे, वटाणा. आणि राघवसाठी इथे आहे भेंडी. मित्रांनो, भयंकर तिखट भरीत झालं आहे. तर तृप्ती, लग्नाच्या वेळेस तर मला राधिकाताई बोलली होती की आमची तृप्ती एक खूपच उत्तम सुगरण आहे. आत्ता काय झालं? किती तिखट आहे? तिखट नॉर्मल तिखट आहे, तर लोकांना मिळत नाही, तुम्हाला मिळत नाही. भाजी तशी चांगली आहे ग तृप्ती. मी तर मजाक करत होतो. राघवने पण त्याची जवळपास निम्मी भेंडी संपवली आहे. तसं तो पूर्ण एक वाटी भाजी, भेंडीची भाजी त्याला खूप आवडते, तो संपवतो. राघव, पप्पांना दाखवलं मी. तू काय करतो? काय झालं राघव? काय खेळतोय तू? सांग बरं. हे बघ, ती बॅग दाखव. बॅगचं कसं आहे? इकडे राघव. मित्रांनो, तो बॅग खेळू राहिला आहे, पण सध्या आता किचनमध्ये गेलेला आहे. तृप्ती स्वयंपाक करते, तर तिला डिस्टर्ब होईल म्हणून आम्ही इथे खेळतोय. चल राघव, इकडे ये. चला 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 चला. बघा कसा बघतोय तो. दिसतोय का तू त्याच्यामध्ये? दिसतोय तू? यांना ब्लिंग ब्लिंग करून दाखव. ब्लिंग ब्लिंग. टंग कुठे आहे? टंग ये. टंग. ताडासन. आज तुला सांगितलं होतं ताडासन. ये बघा, हा कसा ताडासन आज शिकलेला आहे तो. आम्ही खूप भारी. काय चाललं? राम राम कर. राम राम. राम राम कर. राम राम करून दाखव. राम राम. राघव, राघव काय करतो हे तू? दाखव, चेअरवर बसून दाखव. चेअरवर बसून दाखव.
राघवकडे आता त्याची सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे ती म्हणजे ही बडीशोपचा डबा. बडीशोप जेव्हा त्याने पहिल्यांदा खाल्ली त्याला इतकी आवडली की तो आता जेव्हा पण आम्ही बडीशोपचं नाव घेतो तेव्हा तो सगळं काम सोडून फक्त आमच्याकडेच येतो किंवा ह्या बडीशोपच्या डब्याकडे हे करतो. आम्ही तिथे मांडणीमध्ये हे बडीशोपचा डबा ठेवलेला असतो, तो तिथेच जातो नेहमी बडीशोपचं नाव घेतल्यावर किंवा त्याला जेव्हा आठवण येते तेव्हा. राघव देतो का आम्हाला? दे. अरे वा, ये. मित्रांनो, आता आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत आणि इथे तृप्तीचा चाललाय एक छानसा स्वयंपाक. वेट, मी तुम्हाला दाखवतो काय चाललंय तिचं. मी बनवते काळ्या मसाल्याची शेवग्याची शेंगा. ओके, मसाला भाजून घेते. कांदा आता काळा करून घ्यायचा पूर्ण. मला जास्त काळा आवडतो म्हणून मी जास्त जाळते तो असा पूर्ण एकदमच काळा काळा करायचा. खोबरं, परत थोडीशी शेंगदाणे, लसूण, परत आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सगळं असं मस्त भाजून घ्यायचं. मग फोडणी टाकायची. राघव, तुला काय खायचं? राघवला मी आज खूप भात बनवणार आहे. अरे वा, ये. कारण त्यांनी आता चांगलं जेवण केलं होतं मगाशी 5 वाजता झोपातून उठल्यावर. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की शेजारीच गॅस आहे एवढा चांगला आणि इथे इंडक्शनवरती काम स्वयंपाक केला जातो. तर मित्रांनो, आता सध्या जे LPGचे सिलेंडरचे भाव वाढले आहेत आणि जे तुटवडा जाणवलेला आहे, त्यामुळे आम्ही मग म्हटलं की बाबा ऐन टायमाला जर गॅस संपला तर मग प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही आता एक इंडक्शन घेऊन ठेवलेलं आहे. आणि ज्याचा उपयोग आम्ही समजा कुठे बाहेर गेलो तर मग राघवसाठी किंवा आमच्यासाठी पण काही थोडंफार नाश्ता बनवायचा असेल तर आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा रूम वगैरे हे करतो तेव्हा इंडक्शनचा खूप उपयोग होईल. या कारणाने आम्ही इंडक्शन हे नवीन घेतलेलं आहे, जे की आहे पिजनचं. 2000 वॅटचं आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळेच भांडे याच्यावरती चांगल्या पद्धतीने आम्ही स्वयंपाक बनवू शकतो. इन्फ्रारेड वाले बाकीचे नॉर्मल पण असतात, पण मला हीच आवडलं कारण सगळे मेटलचे भांडे कुठलाही पण आकार असला तरी. पण असा धूर निघतोय याच्यातून जसं की काय आम्ही धुराळा केलाय पूर्ण. धुरंजाळ संकटच. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आहे ना हा जो होम टूर आहे, ओके, जिथे आम्ही राहतोय, तर आम्ही होम टूर देण्याचा पण एकदा प्रयत्न करूया एका व्हिडिओमध्ये, एका व्लॉगमध्ये. सो सध्या तरी नाही देऊ शकत, तुम्ही त्याच्यासाठी थोडं वेट करा. गाईज, आत्ता वाजले रात्रीचे 11. मला थोडंसं काम आहे ऑफिसचं, त्यामुळे आपण हा व्हिडिओ, हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.